नमस्कार. मी विकास लवांडे. मी आज आपल्याशी लाईव्ह बोलायला आलोय. खरं तर रात्रीच 8 वाजता मी जाहीर केलं होतं की येणार म्हणून, पण आमच्याकडे वादळ आणि वारा, लाईट नव्हती. त्यामुळे रात्री मी लाईव्ह येऊ शकलो नाही. त्याच्या आधी काही अडचणी होत्या. मला संवाद साधण्यासाठी मी गेली 4-5 दिवस प्रयत्न करतोय, परंतु वेळेचं नियोजन होत नव्हतं. आज मी आपल्याशी लाईव्ह बोलायला आलो. तो विषय मी काल फेसबुकवर टाकला होता माझ्या, की मला झालेली अटक आणि त्यानंतरचे मला जे काही अटकेनंतरचे सुटकेपर्यंत जे काही अनुभव आले, मग ते पोलीस कस्टडीतले असतील किंवा येरवडा कारागृहातील 4 दिवसाचे अनुभव असतील, ते मला आपल्याला शेअर करावेसे वाटतात. त्यातले बरे वाईट जे काही अनुभव आहेत ते मला तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः जे जेलमध्ये कधी आली नसतील त्यांच्यासाठी मला हे अनुभव महत्वाचे वाटतात आणि म्हणून मी आपल्याला हे अनुभव शेअर करत आहे. मी ज्या कारणासाठी जेलमध्ये गेलो ते कारण कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल. बऱ्याच लोकांना मी ज्या मुद्द्यावर चळवळ सुरू केली आहे तो विषय कदाचित अनेकांना माहीत नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी मी सुरुवातीला सांगतो की आदरणीय शरद पवार साहेबांनी 2023 मध्ये एका विशेषांकामध्ये समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना एका लेखामध्ये उल्लेख केलेला होता की संतांच्या वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झालेली असून धर्मांध विचाराला ते लोक खतपाणी घालत आहेत. अशा पद्धतीचं एक वाक्य, 2 वाक्य पवार साहेबांनी त्या लेखामध्ये टाकल्यानंतर तो पुनर्प्रकाशित झाला लेख आता काही महिन्यापूर्वी आणि त्याची बातमी झाली. सर्व चॅनल्सने, वृत्तपत्राने त्याची बातमी केली. त्याच्यावर डिबेट सुद्धा झाले होते. आणि मग मी वारकरी संप्रदायामध्ये कशी वैचारिक घुसखोरी झालेली आहे त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली होती आणि एकूणच वैदिक सनातन धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय याच्यातला मूलभूत फरक सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि वैदिक सनातन धर्माचा आणि संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातला जो काही फरक आहे तो मी गेली 2 महिने सातत्याने सांगतोय. पत्रकार परिषदेत सांगितला. त्यानंतर मी जी काही नावं घोषित केली होती त्याच्यातली काही लोक अस्वस्थ झाले. खरं तर मला अशी अपेक्षा होती की विचारांची लढाई विचारांनी लढली जाईल. मी जशी पत्रकार परिषद घेऊन सप्रमाण पुराव्यासह काही माहिती प्रसिद्ध केली आणि जनतेसमोर मांडली, मला असं वाटलं होतं की ज्यांच्यावर मी आक्षेप घेतलेला आहे, ज्या लोकांनी वैचारिक घुसखोरी केलेली आहे, त्या लोकांच्यापैकी कोणी 5 लोक, 4 लोक, 2 लोक पुढे येतील आणि मी जशी पत्रकार परिषद घेतली होती तशीच ते पत्रकार परिषद घेऊन मी मांडलेल्या मुद्द्यांचं खंडन करतील. कारण वारकरी संप्रदायामध्ये खंडन प्रक्रिया पूर्वीपासून आहे. त्यामुळं ते खंडन होईल, प्रतिवाद होईल असं मला वाटलं होतं. मी 25 प्रश्न त्यांच्या समोर ठेवलेले होते की या 25 प्रश्नांची जर आपण उत्तर दिली सप्रमाण पुराव्यासह, जाहीरपणाने पत्रकार परिषद जर उत्तर मला मिळाली असती तर मी ज्या लोकांनी त्याची उत्तरं सप्रमाण पुराव्यासह दिलेली आहेत त्यांचा मी जाहीर सत्कार करणार, अभिनंदन करणार असं नम्रपणाने मी घोषित केलेलं होतं. परंतु तसं काही झालं नाही आणि मग माझ्यावर 8 मे 2026 रोजी पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन येथे एक खोटी फिर्याद दाखल करण्यात आली की मी संतांचा अवमान केला, वारकरी संप्रदायाचा अवमान केला, हिंदू धर्माचा अवमान केला. अशा पद्धतीची एका महिलेला पुढे करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, हिंदुत्ववादी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर खोटा आरोप ठेवला आणि फिर्याद दिली. पोलिसांनी मला ती फिर्याद घेतल्यानंतर खरं तात्काळ कळवणं आवश्यक होतं, मला फोन करणं आवश्यक होतं, मला नोटीस काढणं, BNS ऍक्ट नुसार नोटीस काढावी लागते. ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये नोटीस काढावी लागते. परंतु तशी काही नोटीस मला काढलेली नाही, मला फोन आलेला नाही, मेसेज आलेला नाही, पोलिसांनी मला बोलवलंच नाही. 8 तारखेला ही फिर्याद नोंदवल्यानंतर 9 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातोबाची आळंदी येथे माझं एक नियोजित प्रवचन होतं. त्या प्रवचन सेवेला मी गेलो. 9 तारखेला सकाळी ते प्रवचन 9:30 वाजता संपलं आणि ते प्रवचन संपल्यानंतर तिथे माझे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडे मी चहा पाणी करून 10ला 5-10 मिनिटं कमी असताना मी तिथून निघालो. आळंदी म्हातोबाची, हवेली तालुक्यात आहे, पुणे सोलापूर रोडवर. त्या गावातनं मी निघाल्यानंतर गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटरवर अंतरावर आल्यानंतर
एका निर्जन स्थळी, मी याच्या आधी सगळं सांगितलंय, परंतु पुन्हा आता नव्याने कुणी लोक ऐकत असतील त्यांना क्लिअरिटी यावी म्हणून काही गोष्टी मी रिपीट करतोय. तिथे एक स्मशानभूमी आहे गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटरवर. निर्जन स्थळी, तिथे कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे नाहीयेत किंवा कुठली वस्ती नाहीये त्या अर्धा किलोमीटर परिसरामध्ये. आणि तिथे मला मागून 2-3 गाड्या अचानक आल्या आणि तिथे मला अडवण्यात आलं आणि मला 2 जण पुढे आले, त्यांनी गाडीतनं खाली उतरवलं आणि तुमच्याशी बोलायचे असे म्हणाल्यानंतर मी खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर 10 सेकंदातच बाकीचे सगळेजण 10-12-15 लोक उतरून आले. त्यात संग्राम भंडारे मी ओळखला आणि उरुळी कांचनचा एक गोरक्षक म्हणून स्वतःला म्हणतो, तो हिस्ट्री गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. अक्षय कांचन नावाचा स्वतःला गोरक्षक समजतो, खंडणी बहादर आहे. ह्या दोघांना मी ओळखलं, पण बाकीच्यांना काही मी ओळखलं नाही. सगळे असे गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यांचं जे काही बॉडी लँग्वेज जी होती. संग्राम भंडारे आणि त्या सगळ्यांनी मला तिथे अडवल्यानंतर मला शिवीगाळ दमदाटी करायला सुरुवात केली, मला धक्काबुक्की केली. मी म्हटलं, तुम्हाला काय करायचंय, मला मारायचे का, तुम्ही काय मी दादागिरी करता का, असं मी उच्चारल्यावर लगेच मला रिव्हॉल्वर दाखवण्यात आला. एकाने कमरेचं दाखवलं, एकाने असं समोरून उद्गारला आणि मग नंतर मी गप्प राहिलो. स्मशानभूमीच्या गेटच्या आत मला त्यांनी ढकलून नेलं शिवीगाळ करत. आणि मग संग्राम भंडारे म्हणाला की व्हिडिओ चालू करा रे. मग त्यातल्या एकाने शूटिंग चालू केलं आणि जो 41 सेकंदाचा माझ्यावर ऑइल सदृश, जे शाई म्हणतात, बातमीमध्ये शाई शब्द आला, परंतु शाई सदृश ऑइल काळं माझ्यावर ओतण्यात आलं. मी शांत उभा होतो आणि ते 41 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनीच व्हायरल केला. नंतर पोलीस स्टेशनला लोणी काळभोरला मी फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर त्यांच्यावर काही 4-5 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला, परंतु त्यांनी आर्म ऍक्ट लावायला पाहिजे होता. लोणी काळभोर पोलीस स्टेशनला त्यांनी आर्म ऍक्ट लावला नाही आणि मग तिथे आम्ही सत्याग्रह केला. आमदार रोहितदादा पवार असतील, बाकीचे सगळे कार्यकर्ते तिथे आले, काही वारकरी आले आणि त्यांनी मला तिथे माझ्या सत्याग्रहात सामील होऊन दिवसभर आम्ही सत्याग्रह केला. परंतु पोलिसांनी काही आर्म ऍक्ट लावला नाही आणि मग आम्ही ते सत्याग्रह सोडला आणि नंतर 2 दिवसांनी कोर्टात गेलो आर्म ऍक्ट लावण्यासाठी. त्याची केस आजही सुरू आहे. उद्याच 8 तारखेला सोमवारी त्याच्यावर सुनावणी आहे. कोर्टाला सुट्ट्या होत्या, रेग्युलर कोर्ट नव्हतं म्हणून त्याच्यावर उद्या सुनावणी आहे. बघूयात आता कोर्टात मला काय न्याय मिळतोय, मी बघतोय. परंतु 9 तारखेला ते माझ्यावर जो काय प्रकार झाला शाही सदृश ऑइल ओतण्याचा, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर ती 8 तारखेला जी फिर्याद दिली होती ती व्हॉट्सअपवर फिरत होती. मला एका ग्रुपवरती, आमच्या तालुक्यातल्या एका ग्रुपवरती मला ती फिर्याद वाचायला मिळाली आणि मग मी वकिलांना दाखवली. मग पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये मी अटकपूर्व जामीन मागितला. मला अटकपूर्व जामीन मिळाला. 20 तारखेपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर 20 तारखेला पुन्हा सुनावणी ठेवली होती कोर्टाने, तारीख दिलेली होती. त्या तारखेला वाघोली पोलिसांनी कोर्टाची दिशाभूल केली सरकारी वकिलाच्या माध्यमातून. सरकारी वकिलांनी सुद्धा खोटी मांडणी केली, पोलिसांनी सुद्धा खोटी मांडणी केली, जेणेकरून माझा जो जामीन होता तो कंटिन्यू होऊ शकत होता. तो कंटिन्यू होऊ नये म्हणून त्यांनी खोटी माहिती दिली की पुणे शहरातल्या इतर पोलीस स्टेशनमध्ये विकास लवांडे यांच्यावर इतर गुन्हे दाखल आहेत आणि विकास लवांडे यांनी कोर्टापुढे ते गुन्हे ॲफिडेव्हिटमध्ये लपवलेले आहेत, कोर्टाला दाखवलेले नाहीत, अशी पोलिसांनी सरकारी वकिलांच्या मार्फत कोर्टापुढे मांडणी केल्यानंतर कोर्टाला ते खरं वाटलं असावं आणि माझा जो काही नियोजित पुढे कंटिन्यू होणारा जो जामीन होता तो कोर्टाने रद्द केला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या वकिलांनी, नाही त्याच दिवशी 20 तारखेला दुपारी कोर्टाने सुनावणी ठेवली, कारण माझ्या वकिलांनी मांडणी केली की असे कुठलेही गुन्हे दाखल नाहीयेत. कोर्टाने 3 वाजता सुनावणी ठेवली. त्याच दिवशी सकाळी झाली, दुपारी परत 3 वाजता ठेवली आणि सरकारी वकिलांना पुकारण्यात आलं, पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पुकारण्यात आलं कोर्टाकडून. अर्धा तास कोर्टाकडनं शिपायामार्फत पुकारल्यानंतर सरकारी वकील तिथून पळून गेले, आले नाहीत, सुनावणी झाली नाही. मग कोर्टाने दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवली परत 21 तारखेला सकाळी. मग मी कोर्टात सकाळी आलो, ॲफिडेव्हिट दिलं की अशावर माझ्यावर कुठलेही गुन्हे इतर दाखल नाहीयेत, मी कुठलीही माहिती लपवलेली नाहीये, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र कोर्टात माझ्या वकिलांनी सादर केलं. कोर्टाने परत दुपारी त्याच्यावर सुनावणी ठेवल्यानंतर सरकारी वकिलांना ते कळवण्यात आलं. सरकारी वकील आले नाहीत, आयो आले नाहीत, आम्ही वाट बघतोय. लंच टाइम झाला आणि लंच टाइम नंतर मग मी बाहेर आलो. कोर्टाच्या गेटवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या खासगी गाडीतून आले आणि सरकारी वकिलाला फोन, त्यांची चर्चा झाली. माझ्या वकिलांनी त्यांना सांगितलं की अहो कोर्टात आता सुनावणी आहे, तुम्ही कोर्टात या.
तिथं तुमचं म्हणणं मांडा, मग कोर्ट काय ऑर्डर करेल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊयात. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. सरकारी वकिलांनी त्यांना सांगितलं की अटक करा, माझ्या समोर सांगितलं. ते जे काय वकिलांशी आणि आमचं पोलिसांशी बातचीत झाली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे. पोलीस कसे माझ्याशी वर्तन करत होते ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. आणि मग मला वाघोली पोलीस स्टेशनला ते पोलीस माझ्याच गाडीतनं घेऊन चालले. घेऊन चालल्यावर मी सेल्फी काढला पोलिसांच्या सोबत माझ्या गाडीत बसल्यानंतर, आणि माझ्या फेसबुकला आणि ट्विटरला मी माझ्या स्टेटसला पोस्ट लिहिली की चोर सोडून संन्याशाला फाशी. आणि वाघोली पोलिसांनी मला अटक केलेली आहे, खोटी गुन्हा आहे, आणि अशा खोट्या गुन्ह्यामध्ये मला पोलिसांनी अटक केली. मी आता वाघोली पोलीस स्टेशनला पोलीस मला घेऊन चाललेले आहेत. अशी मी 2-4 ओळीची पोस्ट फेसबुकला, ट्विटरला आणि माझ्या स्टेटसला ठेवली. आणि मग मी वाघोली पोलीस स्टेशनला पोलीस मला घेऊन गेले. तिथं दुपारी पोहोचल्यानंतर साधारण 2:30 वाजण्याच्या सुमारास तिथे पोहोचलो, 3 वाजण्याच्या सुमारास. तोपर्यंत मीडियात बातम्या सुरू झाल्या होत्या. काही मीडियांनी माझी बाईटही घेतली फोनवर. पोलीस स्टेशनला पोहोचलो. पोलिसांनी माझा तिथले जे काय एसीपी होत्या मॅडम त्या तिथं होत्या, पीआय होते गायकवाड म्हणून, त्यांनी मला विचारपूस केल्यानंतर मला माझा जबाब घ्यायला सांगितला. आयओ अशोक काळे नावाचे पीएसआय होते, त्यांनी मग शेजारच्या रूम मध्ये नेऊन मला जबाब नोंदवण्यासाठी घेऊन गेल्यावर मी जबाब द्यायला लागलो. जबाब देत असताना त्यांनी माझा पोलीस त्या एसीपी आणि पीआयने सांगितलं होतं आयओला की यांचा मोबाईल जप्त करा म्हणून. कारण मला सगळे फोन येऊ लागले होते. मी फोनवरून लोकांना माहिती देत होतो. कदाचित त्यांना वाटलं असेल की मी काही लोकांना कळू नये म्हणून माझा ताबडतोब फोन जप्त करण्यात आला. मग पोलिसांनी स्टेटमेंट घ्यायला सुरुवात केली. निम्म अर्ध स्टेटमेंट झालेलं होतं. मग तितक्यात बरेच कार्यकर्ते जमायला लागले होते. स्थानिक कार्यकर्ते जमले, तालुक्यातले काही पक्षाचे जमले, काही वारकरी आले, काही मित्र आले, काही चळवळीतले समविचारी संघटनांचे कार्यकर्ते तिथे आले. आणि मग साधारण 4च्या सुमारास युवा नेते रोहितदादा पवार तिथे आले. आणखी कार्यकर्त्यांची गर्दी झाली. 4:30 वाजता अर्ध्या तासाने लगेच आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब तिथे आले. मोठी गर्दी तिथे पोलीस स्टेशनला जमली. माझा जबाब जवळपास 1-1.5 तास चालू होता. 3-4 पानाचा माझा तो जबाब आहे. त्याच्यात ते पोलीस कसं करतात माहितीये का, आधी आपल्याला विचारतात मग हे आहे का, मग ती परत दुरुस्ती असती, मग त्याच्यातलं शुद्ध लेखन असतं, वाक्य चूक बरोबर चूक काय आपल्याला विचारलं जातं. सही करण्यानंतर आपण जबाब सही करायच्या आधी वाचत असतो. तो जबाब वाचल्यानंतर काही दुरुस्त्या होत्या, त्या दुरुस्त्या करून घेतल्या. आणि मग जबाब फायनल जवळपास 5 वाजता जबाब फायनल होऊन माझी सही झाली. आणि 5:45 वाजता मला नोटीस दिली की तुम्हाला अटक करतोय आम्ही म्हणून. म्हणजे आधी जबाब झाल्यानंतर नोटीस 5:45 दिली. आणि मग मला मेडिकलला वगैरे घेऊन गेले. मीडियाचे लोक बाहेर होते. मीडिया माझा बाईट घेत होता. पोलिसांनी मला मीडियाशी बोलू दिलं नाही. ताबडतोब लगेच तिथे बराच फौज फाटा जमलेला होता पोलीस स्टेशनला. 2-3 जाळीच्या गाड्या होत्या, 5-50 पोलिसांचा मोठा फौज फाटा तिथे जमलेला होता. आणि मग मला पोलीस साधारण 6:30च्या सुमारास घेऊन गेले वाघोलीतल्या सरकारी दवाखान्यात. तिथे मला चेकअप केलंच नाही, फक्त विचारण्यात आलं की तुम्हाला काय आजार आहे का किंवा काही व्याधी आहेत का असं विचारलं. आणि 5 मिनिटातच तिथल्या मेडिकल ऑफिसरनी दाखला दिला. आणि मग मला येरवडा वाघोली पोलीस स्टेशनला लॉकअप नाहीये, पोलीस कस्टडी नाहीये. मग त्या वाघोली पोलीस स्टेशनसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीमध्ये मला 7 वाजता साधारण तिथे पोलीस घेऊन गेले वाघोलीचे. तिथे गेल्यानंतर मग लाईट गेलेली होती. वाघोलीच्या पोलिसांनी तिथून मला सोडल्यानंतर मग मी तिथेच ठाणे अंमलदारांच्या कक्षात बसून होतो. आणि मग 7:30 वाजता मला पोलीस कस्टडीमध्ये येरवड्यातल्या तिथल्या आतमध्ये जे काही लॉकअप असतं पोलिसांचं तिथे घेऊन गेल्यानंतर अंधार कोठडी होती, तिथे लाईटच गेलेली होती. मी पोलिसांना म्हणालो की मला अंधार कोठडीची काही शिक्षा झालेली नाहीये कोर्टाकडनं, त्यामुळे मी अंधार कोठडीत बसणार नाही असं मी तिथल्या पोलिसांना म्हणालो. आणि मग पोलिसांनाही जरा कसं तरी वाटलं. आणि तिथे अंधार कोठडीमध्ये 3 कोठड्या आहेत. तिथे एका कोठडीमध्ये 6-7 आरोपी तिथे आधी बसलेले होते, अंधारातच बसलेले होते. तिथे पोलीस बाहेर त्या गॅलरीत होते. मला जरा ते खटकत होतं. पोलीस मला परत बाहेर घेऊन आले आणि ठाणे अंमलदाराच्या तिथल्या बेंचवर तिथे मला बाकडावर बसवलं बराच वेळ. मग 8 वाजता साधारण लाईट आली. मग 8 वाजता लाईट आल्यावर मग मला आतमध्ये घेऊन गेले. तोपर्यंत काही कार्यकर्ते मला तिथे भेटायला आले. आणि आत टाकल्यानंतर मात्र आत कोणाला येऊ देत नाहीयेत. आणि मग मी माझं सकाळीच मी काही खाल्लेलं नव्हतं. दिवसभर मी उपाशीच होतो, नाश्ता केलेला नव्हता. आणि मी दिवसभर पोलिसांच्या निषेधार्थ उपोषण केलं. पोलीस कस्टडीत सुद्धा पोलीस मला तिथे सरकारी जे काही जेवण असतं ते 8:30 वाजता जेवण आलं मला. मी ते काही जेवण घेतलं नाही. मग 9-9:15 वाजता पुणे शहरातले सुहास उभे आणि शैलेश राजगुरू वगैरे असे काही कार्यकर्ते 2-4 तिथे आले. पीआयला तिथल्या येरवडा पोलीस स्टेशन भेटले की त्यांनी बाहेरून डबा आणला होता, तो मला खाण्यासाठी देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिथल्या
पीआयनी मला आता येऊन सांगितलं की असा असा डबा बाहेरून आलेले आहेत, असे कार्यकर्ते आलेले आहेत तुम्हाला. तर मी म्हटलं मी काही जेवणार नाही आज. पोलिसांच्या चुकीच्या कृतीमुळे, पोलिसांनी माझ्यावर अन्याय केलाय म्हणून, बेकायदेशीर अटक केली म्हणून माझा निषेध आहे. मी जेवणार नाही, मी अन्न त्याग केलेला आहे, मी फक्त पाणी पिल. मग पोलिसांनी मला 2 पाण्याच्या बाटल्या तिथे आणून दिल्या. मी काही जेवण घेतलं नाही. कार्यकर्त्यांनी मला मोठ्या प्रेमापोटी जे काही जेवण आणलं होतं मी ते नाकारलं. कदाचित त्यांना वाईट वाटलं असेल. मी खरंच सुहास उभे आणि शैलेश राजगुरू जे काही तिथे आले होते त्यांची मी जाहीरपणाने दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या प्रेमापोटी तुम्ही घेऊन आलात, आभारी आहे मी तुमचा. आणि मग मला तिथे रात्रभर जिथे ज्या 2 लोकाप होत्या त्यातल्या एका लोकापमध्ये 5-7 इतर आरोपी होते आणि ज्याच्यात कुणीच नव्हतं त्या ह्याच्यामध्ये मी राहिलो. मला तिथे ठेवण्यात आलं आणि मग रात्रभर तिथे पोलीस ये-जा करत होते. ड्युटी चेंज झाली 10 वाजता, दुसरे पोलीस आले होते. त्यांच्याशी मग गप्पा वगैरे, कारण सगळ्या चॅनलवर बातम्या माझ्या चालू होत्या. प्रत्येक पोलीस माझ्याकडे असे येऊन बघत होते, बोलत होते, विचारपूस करत होते. आणि मग त्यांच्याशी खूप गप्पा टप्पा माझ्या रात्रीच्या होत होत्या. 12:30 पर्यंत साधारण 2-2.5 तास आधीच्या पोलिसांनी 10 वाजता ड्युटी चेंज झाल्यानंतर दुसऱ्या पोलिसांची सुद्धा गप्पा झाल्या, ओळखी निघत होत्या. आणि मग तिथेच थोडं तासभर झोपणं, परत उठणं, मच्छर चावत होते. परंतु मी तसंच सहन करत तिथे झोपलो. रात्रभर थोडी डुलकी लागायची, परत उठायचं, परत तासभर बसायचं, परत असंच कशी तरी रात्र उजाडली. आणि मग सकाळी पुन्हा पोलीस विचारपूस. पण तिथले पीआय जे होते पोलीस स्टेशनचे मला रात्री 2 वेळा विचारायला आले, कसं काय, बरं आहे का, काय त्रास आहे का, काय अडचण आहे का. असं 2-3 वेळा मला पोलिसांनी येरवड्याच्या अतिशय चांगली वागणूक दिली. तिथे मला त्यांच्या त्या वागणुकीबद्दल त्या येरवडा पोलीस स्टेशनच्या जे काही सुरक्षा रक्षक असतील किंवा त्या सर्वांचं मी या माध्यमातून जाहीर आभार मानतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला आज कोर्टामध्ये हजर करतील. साधारण 12 वाजता मग वाघोलीचे पोलीस आले, जाळीची गाडी घेऊन आले. 10-15 पोलीस होते. जसं एखादा आतंकवाद्याला घेऊन जावं त्या पद्धतीने मला, मी त्यांना म्हटलो, अहो मी गांधीवादी माणूस आहे, वारकरी संप्रदायाचा आहे, मला एवढा फौजफाटा कशासाठी दिलाय तुम्ही. मी काय आतंकवादी किंवा सराईत गुन्हेगार नाहीये. परंतु पोलिसांचं मला कळलं नाही लॉजिक काय होतं ते. प्रचंड फौजफाट्यात मला कोर्टात नेण्यात आलं 12 वाजता. शिवाजीनगर कोर्टामध्ये नेल्याच्या नंतर तिथे आधी एक केस सुनावणी सुरू होती कोर्टात. ती सुनावणी सुरू असल्यामुळे बराच वेळ ती सुनावणी चालली होती. त्यामुळं लंच टाइम झाला. लंच टाइम पर्यंत काय आमची सुनावणी झाली नाही. मग दुपारनंतर 3 वाजता ती सुनावणी होणार होती. पण सरकारी वकील फार शहाणे, ते मी जाहीरपणाने सांगतो की तिथले सरकारी वकील जे आहेत पुण्याच्या कोर्टातले, मला जे अनुभव आले, आदल्या दिवशी सुद्धा जे जामीन नाकारला ते सुद्धा सरकारी वकील शुद्ध भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होते. आणि तिथं सुद्धा परत सरकारी वकील आले नाहीत 3 वाजता. तासभर सरकारी वकील लेट. मग आमच्या वकिलांना पुन्हा दुसऱ्या कोर्टात तारीख, ते पुन्हा 20 मिनिटं अर्धा तास तिकडे जाऊन आले. त्यामुळे 2 तास त्याच्यात गेले. 4:30 वाजता आमची केस पुकारण्यात आली. आणि मग 4:30 वाजता केस पुकारल्यानंतर आमच्या वकिलांनी सगळं कोर्टाला सांगितलं की असा असा खोटा रिपोर्ट पोलिसांनी दिला होता म्हणून जामीन नाकारण्यात आला होता. आणि मग पोलिसांनी सुद्धा ती चूक मान्य केली. आणि पोलिसांनी लेखी स्वरूपात आणि त्यांच्या सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की आमच्याकडनं नजर चुकीने विकास लवांड यांच्यावर असे खोटे गुन्हे दाखल असल्याचं दाखवण्यात आलं. नजर चुकीने. मला तिथे हसू आलं. आणि बाकीचेही तिथले कोर्टात बरेच वकील आले होते. मला तिथे कोर्टात आणल्यानंतर पुणे शहरातले अनेक वकील, माझ्या परिचयाचे किंवा अपरिचित असलेले लोक मला त्या ठिकाणी सहानुभूती सांगण्यासाठी किंवा माझी केस चालवण्यासाठी उत्सुक होते. त्याच्यामध्ये मोहन वाडेकर असतील, अनेक कार्यकर्ते होते. मला नाव आता सगळ्यांची घेणं शक्य नाही, पण अनेक वकील त्या ठिकाणी मला विचारपूस करत होते. अनेक कार्यकर्ते सुद्धा आलेले होते. आणि मग त्याच्यामध्ये कार्यकर्ते आले. खासदार निलेश लंके आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, बीडचे खासदार, हे 2 खासदार दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत 2:30 वाजल्यापासून जवळपास 3-4 तास दोघंही खासदार त्या ठिकाणी कोर्टात माझ्यासाठी उभे होते. त्या दोन्ही खासदारांचं पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी आले होते. काही वारकरी संप्रदायातले कार्यकर्ते आले होते. मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. माझ्याबद्दल त्यांनी जे काही प्रेम दाखवलं, आस्था दाखवली, त्या सर्वांचं, बरेच गर्दी होती तिथे. ज्ञात अज्ञात युवक क्रांती दलाचे काही कार्यकर्ते आले होते, त्यांचेही मी आभार मानतो. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आले होते. आणि मग तिथे 5 वाजता 5:30 वाजता मग कोर्टाने सांगितलं की मॅजिस्ट्रेट कस्टडी. पोलिसांनी 3 दिवसाची मला पोलीस कस्टडी मागितली होती, पण पोलीस कस्टडी काही मिळाली नाही. आमचा युक्तिवाद कोर्टात जो काही आमच्या वकिलांनी केला तो मान्य केला. आणि मग मॅजिस्ट्रेट कस्टडी मला कोर्टाने सांगितल्यानंतर तात्काळ आमच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज दिला.
माझा PR बॉन्डवर सही घेतली, तिथल्या कोर्टात नाझरांकडे ऍफिडेव्हिट केलं आणि आता जामीन मिळणार अशी परिस्थिती सगळे मला सांगायला आले बाहेर की आता जामिनाचा अर्ज दिलाय, आता जामीन मंजूर होईल कारण MCR सांगितलं कोर्टाने. 5:30 वाजता जामिनाचा अर्ज ते होत असताना सरकारी वकील आणि आयो मात्र त्यांचा से द्यावा लागतो ना जामीन सुनावणीवर, पण ते से द्यावा लागेल म्हणून सरकारी वकील आणि आयो तिथले अशोक काळे निघून गेले, कोर्टात थांबले नाहीत. MCRच्या ऑर्डर झाल्या 1 मिनिटाच्या आत ते बाहेर पडले आणि कोर्टाने पुकारलं की सरकारी वकील आणि आयोचा आपल्या इथं से पाहिजे वाघोली पोलिसांचा, पण ते तिथे हजर राहिले नाहीत. कोर्टाने जवळपास 20-25 मिनिटं तिथे मला म्हणजे वाट पाहिली यांची पुकारल्यानंतर, पण आले नाहीत. 6 वाजता शेवटी कोर्ट उठलं आणि मला येरवडा जेलमध्ये पाचारण करण्यात आलं. लगेच तिथे जे काही बंदोबस्ताला वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस होते, 30-40 पोलीस होते, अधिकारी होते, API होते, PSI होते, त्या सगळ्यांनी पुन्हा फौज फाट्यामध्ये मोठ्या गर्दीत मला त्या गाडीतनं पुन्हा ससून हॉस्पिटलला नेलं. तिथे माझं चेकअप केलं, शुगर वगैरे आहे का, BP वगैरे आहे का तपासलं आणि तिथून लगेच 10 मिनिटाच्या आत ती तपासणी झाल्यानंतर मी पोलिसांना म्हणालो की मला घरचे कपडे काही घेतले पाहिजेत, मला माझ्या गाडीत मला कपडे ते घेऊ द्या. पण वाघोली पोलिसांनी मला तिथे कपडे काही घेऊ दिले नाहीत, मला कोणाशी बोलू दिले नाही, चर्चाही करू दिली नाही. अतिशय मी जणू काय क्रूर एखादा गुन्हेगार असतो, एखादा आतंकवादी किंवा सराईत गुन्हेगार, बलात्काराच्या किंवा चोरीच्या केस मधला किंवा एखादा खुनी असतो, अशा पद्धतीनं वाघोली पोलिसांनी माझ्याशी वर्तन केलं. त्या पोलिसांना काय वाटत असेल किंवा कोणाचे आदेश होते मला माहित नाहीये, पण त्या पोलिसांचं माझ्याशी जे वर्तन होतं ते अत्यंत गैर होतं, चुकीचं होतं. त्यांचा दोष नव्हता, त्यांना कोणाचे तरी आदेश असतील तशा पद्धतीचे. आणि मग साधारण 7:15 वाजता येरवडा जेलमध्ये 7:30 वाजता मला आत नेण्यात आलं. माझी तिथे काही कपडे तोपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांनी त्या पोलिसांना येरवडा पोलीस गाठलं की बाबा एवढे 1-2 ड्रेस तरी त्यांना द्या. येरवडा पोलीसमध्ये आत गेल्यानंतर माझ्या पायात बूट होता, बूट काय आतमध्ये निघून देत नाहीयेत, मग बूट बाहेर काढून ठेवावा लागला आणि मग एक पॅन्ट आणि एक टी-शर्ट मला तिथे आत नेता आला. बनियन अंडरवेअर मला तिथे नवीन घेऊन दिली कोणीतरी माझ्या कार्यकर्त्यांनी, ते घेऊन गेलो. आतमध्ये ती प्रोसेस जी असते दरवाजातून आत गेल्यानंतर, तुम्ही पोलीस स्टेशनला आपल्या पिक्चरमध्ये बघत असाल बघा, असं एक मोठं येरवड्याचं जेल असतं आणि छोटासा दरवाजा असतो, त्यात वाकून आत जावं लागतं. त्यात आत गेल्यानंतर तिथे बराच वेळ तुमच्या शरीरावर काय खुणा आहेत का, काय पूर्व जखमा आहेत का, तुमची चेहरेपट्टी घेतली जाते, फोटो घेतला जातो, पूर्ण माहिती घेतली जाते, कुठल्या गुन्ह्यात तुम्ही अटक झालात, कुठली कलम आहे त्याची टोटल नोंद तिथे केली जाते आणि तुम्हाला पूर्ण नग्न करून चेकअप केलं जातं. कुठे काय आहे का लपवलेलं वगैरे असं पाहिलं जातं. कपडे सगळे पार अगदी उलटे पालटे सुरे करून चेक केले जातात आणि मग तिथून मला ती सगळं चेकअप झालं तर 8 वाजता त्याच्या आतलं एक छोटंसं पुन्हा 25 फुटावर एक गेट असतं, त्या गेटच्या आतमध्ये मग तिथे सगळ्या आरोपींना जे काही इतर असतात त्या 10-20 जण आम्ही होतो, तिथे बसवण्यात आलं आणि मग तिथे पुन्हा आतमध्ये दुसऱ्या गेटच्या आत गेल्यावर पुन्हा विचारलं जातं आणि मग लाईनने उभं केलं जातं. बराच वेळ सगळ्यांना एकदम तिकडे नेलं जातं आणि नेल्यानंतर बरेच पोलिसांची एकमेकात कुजबुज होती, हे विकास लावंडेत म्हणून. जेलचे पोलीस ज्या पद्धतीने माझ्याकडे सहानुभूतीने आणि प्रेमाने पाहत होते ते मला समजत होतं, मला लक्षात येत होतं. आणि मग आतल्या एका पोलिसांनी पण तिथले मला एक सतरंजी, ब्लँकेट आणि पांघरायला एक बेडशीट साहेब असं ते सगळं गुंडाळी दिली, चांगल्या तिथून कपाटातून काढून दिली आणि मला दिली. बाकीच्या काही जणांना काही दिली नाही बांधायला, पण मला दिली मात्र ती. काय वाटलं असेल त्यांना माहित नाही, परंतु आतमध्ये आतले पोलीस माझ्याशी, जेल पोलीस अतिशय सहानुभूतीनं प्रेमाने वागत होते, आदराने मला वागत होते. हे मला आत गेल्या गेल्या जाणवायला लागलं होतं. माझं नाव विचारत होते, कारण टीव्हीला पेपरला त्या बातम्या सगळ्या येत होत्या, त्यांना ते कळत होतं आणि माझं नाव त्यांना लक्षात येत होतं. आत गेल्यानंतर मग आतमध्ये एक हॉल असतो, तिथे बरं का, जेलमध्ये जे कोणी असतात लोक त्यांना बंदी म्हणतात, ते बंदी असतात म्हणजे कैदी. ज्यांना शिक्षा लागली ते पक्के कैदी आणि ज्यांना शिक्षा लागलेली नाही ते कच्चे कैदी असतात, पण सगळ्यांना मिळून बंदी म्हणतात. आणि मग तिथे बंद्यांना एक हॉल असतो, त्या हॉलमध्ये ठेवलं जातं. तिथे मग जेलमधले जे कैदी असतात शिक्षा लागलेले, त्यांच्यातलाच कोणीतरी तिथे एक वॉचमॅन असतो, त्यांच्यातलाच एक कोणीतरी त्यातला मुकादम असतो त्या हॉलचा, मग तो नोंदी वगैरे घेत असतो. मग आत गेल्यानंतर तिथे सतरंजी होती, सगळ्यांना असं ओळीने झोपवण्यात आलेलं होतं. आमच्या आधी काय होते जवळपास 30-40 तरी आधी असतील आणि आम्ही पुन्हा 15-16 जण आत गेलेलो किंवा 17-18 जण असू, मला नेमका आकडा आता माहित नाही. पण आतमध्ये गेल्यानंतर असं ओळीने सतरंजी टाकलेली असती, प्रचंड गर्दी असती. एकाचे पाय तिकडे, एकाचे पाय इकडे, असं एकाआड एक असं झोपवलेलं असतं, एकमेकाला चिटकून असतात.
1 इंच सुद्धा जागा दोघांच्या मध्ये शिल्लक नसते. असं इतकं चिटकून फिट्ट पद्धतीने झोपवलं जातं. आणि मग मला मात्र माझी स्वतंत्र वळकुटी जी काही सतरंजी आणि ब्लँकेट दिलेलं होतं, मग मला मात्र स्वतंत्र झोपता आलं तिथे. आणि इतरही काही कैदी जे होते दुसरे शिक्षा लागलेले 4-5 ते सुद्धा स्वतंत्रपणे तिथे झोपलेले होतेच. पण ह्या बाकी सगळ्यांना तिथं होतं. त्या सगळ्यांची हजेरी झालेली असती, शर्ट काढायला लावतात आणि मग तिथं झोपायला संधी दिली. मग जेवण आलं. मी काय तिथे पहिल्या दिवशी जेवलो नाही. जेलमध्ये येण्याच्या आधी मला कोर्टात माझ्या कार्यकर्त्यांनी जेव्हा MCR झाला होता तिथे मला एक पुलाव आणून दिला होता. मी तो पुलाव मात्र 6:30 वाजता कोर्टातच त्या कॅम्पसमध्ये सुनावणी वगैरे ती संपल्यानंतर तिथे तेवढ्या 10 मिनिटांमध्ये मी तो पुलाव खाल्लेला होता. आणि मग मी जेलमध्ये झोपल्यानंतर मग झोप येत नव्हती. पण तिथे जे काय कोणीतरी लघवीला उठणं सारखं चालूच असतं रात्रभर तिथे. आणि मग सकाळी 6 वाजता तिथे उठायला लागतं. सगळ्या आतमध्ये जे काही वेगवेगळ्या बराकी आहेत, वार्ड आहेत, तिथे स्पीकर साऊंड आहेत सगळीकडे असे. आणि सगळीकडे एकाच वेळेस सूचना दिल्या जातात, काही गाणी लागतात. सकाळी 6 वाजता तिथे राष्ट्रगीत सुरू होतं. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर मग सगळेजण एक साथ राष्ट्रगीताला उभे राहतात. आणि मग नंतर एक मंत्र येतो, वामनराव पै यांचा एक ते हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, चांगलं कर. हे जे काय प्रार्थना आहे वामनराव पैंची, सद्गुरू वामनराव पैंची, ती प्रार्थना ऐकवली जाते राष्ट्रगीतानंतर. आणि मग सगळ्यांना लॉकअप मधून बाहेर काढलं जातं. लॉकअपच्या बाहेर असं एक 2-3 एकराचं पटांगण असतं. आंघोळीला एक हौद असतो. तिथे सगळेजण मग कोणी तोंड धुतं, कोणी काय करतं. आणि मग ते सगळं झालं की लगेच 7 वाजता चहा येतो. मग 7:30 वाजता नाश्ता येतो. मग एक ज्युनियर जेलरचे म्हणजे उपतुरुंगाधिकारी वगैरे दर्जाचे अधिकारी असावेत, PI साधारण असतील, ते येतात. मग ते सगळे चेकअप करतात. परत सगळ्यांना कुणाला काही शरीरावर जखमा आहेत का, कुठल्या गुन्ह्यात अटक आहे, याच्या आधी कधी जेलमध्ये होता का, तुमचं नाव पत्ता काय, अशी सर्वसाधारण 4-5 टिपिकल प्रश्न असतात. ते सगळ्यांना विचारले जातात. शर्ट वगैरे काढायला लावलेला असतो. ते पुन्हा लाईननी बसायचं. मग ते सगळं झालं ते रेकॉर्ड चार्ट तयार होतो. आणि मग तो तयार झाल्यानंतर 9 वाजता साधारण परत सूचना दिल्या जातात आणि केस कापायला घेऊन जातात. मग ते सगळ्यांना आम्हाला तिकडे केस कापायला नेलं. तिथे कैदीच असतात जेलमधले पूर्वीचे. काही शिक्षा लागलेले असतात, पण काही ट्रायल बेसिसवर असतात. म्हणजे माझी ज्यांनी कटिंग केली तो पारधी समाजाचा कार्यकर्ता होता. बारामतीच्या एका गुन्ह्यामध्ये त्याला 10 वर्ष झाली तो ट्रायल. मी त्याला म्हणलं किती वर्ष शिक्षा लागली? तुम्हाला शिक्षा नाही लागली मला अजून, मी अंडर ट्रायल आहे. मी मूळचा श्रीगोंद्याचा आहे, परंतु मला अंडर ट्रायल 10 वर्ष झाली मी इथं आहे. अजून गुन्ह्याची निकालच लागलेला नाही केसचा. मला खूप वाईट वाटलं की अजून केसचा निकालच लागलेला नाही. हा दोषी का निर्दोष अजून ठरायचे, पण 10 वर्ष जेलमध्ये हा सडतोय. तो तिथे केस कापायचं तिथे ट्रेनिंग त्याला मिळालं होतं. त्यांनी माझे केस कापले. अतिशय चांगलं माझ्याशी बोलला. मी त्याची विचारपूस केली, तोही माझ्याशी चांगलं बोलला. आणि मग हे सगळं होत असताना मग तिथे नख वगैरे कापायला लावतात. मग ती नील कटर 2 ठेवलेली असतात, ती नख कापायची. तिथं काही लोक असे जे काय होते आरोपी, त्याच्यामध्ये जवळपास आमच्या त्या जे काय पहिल्या दिवशी ठेवले त्यात साधारण 58 लोक होते. मला एक त्याच्यात नमूद करायचंय, 58 जे लोक होते त्याच्यामध्ये जवळपास 40 ते 42 जे आरोपी होते. पहिल्या दिवशी आम्ही जे आलो होतो 40 ते 42 आरोपी यांचा वयोगट 30 पेक्षा कमी होता. हे मला नम्रपणाने नमूद करायचे तुमच्या माहितीसाठी. 58 पैकी 42 आरोपी यांचं वय 30-31 पेक्षा कमी होते, कमी वयोगटाचे होते. त्यातले 3-4 जण पॉक्सो अंतर्गत होते, काही 420 मध्ये होते, काही मारामारीमध्ये होते, काही हाफ मर्डर मध्ये आलेले होते. अशा पद्धतीचे केसेस त्यांच्यावर होत्या. सगळे बेरोजगार होते. परप्रांतीय 1-2 होते, नेपाळचा एक होता, मध्य प्रदेश बिहारचे 1-2 होते, बाकी सगळे महाराष्ट्रीयन होते. आणि मग ते केस कापल्यानंतर मग 9च्या पुढे मग आम्हाला तिथे जेवण आलं होतं. मग ते जेवण तिथे म्हणजे जेलमधलं जेवण तुम्हाला आता सांगून टाकतो. भाकरी सदृश चपाती असते, लक्षात घ्या माझा शब्द, भाकरी सदृश चपाती. भाकरी सारखी चपाती असते आणि मग पातळ भाजी असते, एक सुकी भाजी असते, एक थाळी येते, एक वाटी येते, त्याच्यात ते घ्यायचं आणि जेवायचं आणि ज्याची त्याची वाटी थाळी धुवून ठेवायचं. परत त्या जेवणानंतर मी पुन्हा वेगळं सांगेल आणखी. आणि मग त्याच्यानंतर 10:30 वाजता प्रमुख जे जेलर आहेत त्या मॅडम तिथे आल्या. त्यांच्यासमोर पुन्हा सगळ्यांना तिथे सूचना देण्यासाठी एक कैदी आलेला होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेलर आता असं विचारतील, मोठ्याने बोलायचं, तुम्हाला जे विचारतील तेवढंच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. अशा पद्धतीच्या काही सूचना दिल्या.
10-20 मिनिटं त्या सूचना देत होता कैदी. मुस्लिम कैदी होता, त्याचं नाव मला माहित नाही, आता आठवत नाही. परंतु तो फार सुंदर प्रत्येकाला तिथे सूचना देत होता आणि कसं जेलमध्ये आल्यावर शिस्त पाळायची, जेलमधले वातावरण कसं असतं, काय असतं, इथे सगळे एक सारखे असतात वगैरे वगैरे असं तो सांगत होता. आणि मग 10:30 वाजता जेलर आले, प्रमुख जेलर होते मेन, आणि मग ते ठरवतात आता कुठल्या कायद्याला कुठल्या वार्डात टाकायचं, कुठे ठेवायचं. हे सगळं ठेवल्यानंतर, ती यादी झाल्यानंतर मग आमचं तिथून डिवायडेशन होणार होतं. मग सगळ्या पुढच्या कायद्यांना प्रश्न विचारले गेले. तुमचं कुणी विरोधक इथं जेलमध्ये आहे का टोळीतलं, तुमचं नाव पत्ता काय, कुठल्या गुन्ह्यात आला, असं प्रत्येकाला प्रश्न विचारत होते. आणि मलाही तो प्रश्न विचारल्यानंतर मला काही बाकी प्रश्न विचारले नाहीत. मला फक्त 2च प्रश्न विचारले, तुमचं नाव काय, पत्ता काय, आणि तिसरा प्रश्न विचारला, तुमचा जामीन कधी होणार आहे. कदाचित ते मला ओळखत असावेत जेलर, आणि त्यांच्या जोडीला 2 दुसरे उपतुरुंगाधिकारी असावेत, पीआय दर्जाचे असावेत. त्यांचा आपसात कुजबूज झाली मला बोलल्यानंतर. काय त्यांनी नक्की मला लक्षात आलं की त्यांनी मला ओळखलं, विकास लवांडे आहे म्हणून, आणि अशा याच्यात. आणि मग त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, तुमचा जामीन कधी. मी म्हटलं सोमवारी होण्याची शक्यता आहे, माझा टेक्निकली जामीन राहिला, शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे मी आत आलोय, असं मी त्यांना सांगितलं. आणि मग तिथे बाकीचे काही ओळखीचे जे तुरुंगातले लोक होते, मला तिथे जे आरोपी होते ते भेटायला आले, जे मला ओळखत होते. मी त्यांची आता नावं सांगत नाही, परंतु त्यांनी माझी विचारपूस केली, काय लागते का विचार सांगितलं. मग मला चप्पल नव्हती, कारण बूट माझा गेटवरच काढून घेतला. मग त्यांनी मला एक स्लीपर घेऊन दिली, तिथला कॅन्टीन मधून मला फरसाण घेऊन दिलं, मारी बिस्किटचे पुढे घेऊन दिले, आणि म्हणले काय लागलं तर परत सांगा. आणि मग मला हॉस्पिटल वार्ड आहे तिकडे ठेवण्यात आलं, जिथे संख्या कमी असते, फार गर्दी नसते, आणि बाकीच्यांना मात्र तिकडे आतमध्ये सर्कल असतं, त्या मेन आतमधल्या भागात तिकडे काहींना ठेवण्यात आलं. मला हॉस्पिटल वार्डामध्ये ठेवण्यात आलं. त्या हॉस्पिटल वार्डामध्ये विशेषतः 50 वयापेक्षा किंवा 55 पेक्षा जास्ती वयाचे आरोपी शक्यतो तिकडे असतात. आणि त्याच्यामध्ये बहुतांश हे जे असतात ते सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी असलेले लोक असतात, किंवा जरा बरे लोक असतात, असा एक शब्द वापरायला हरकत नाही. तिथे मला ठेवण्यात आलं होतं. आणि त्या हॉस्पिटल वार्डामध्ये 3 हॉल होते. एका मोठ्या इमारतीमध्ये 3 हॉल होते. एका हॉलमध्ये साधारण 20 ते 22 असे आरोपी एका याच्यात होते, आणि पुढे 2 एकराचं साधारण 2.5 एकराचं असं पटांगण होतं. तसंच मागच्या सारखं की तिकडे मग एक आंघोळीचा हौद असतो. एका वेळेस 15-20 लोक हौदावर आंघोळ करू शकतील अशा पद्धतीने हौद. बाहेर 3 टॉयलेट होते. आणि त्या जे बाराक होती, त्या बाराकीमध्ये 3 हॉल होते. त्या प्रत्येक हॉलमध्ये आतमध्ये एक टॉयलेट होतं. पण तिथल्या टॉयलेटला, बरं का, येरवड्यातल्या कुठल्याही टॉयलेटला अर्धाच दरवाजा असतो. म्हणजे माणूस उभा राहिला तर सगळ्यांना दिसू शकतो, फक्त बसला तरच दिसणार नाही, असा अर्धा दरवाजा त्या टॉयलेटला असतो. आणि मग त्या आतल्या हॉलमध्ये तिथे कुणाला लघवीला आली किंवा रात्रीचं काय जायचं ठरलं तर तिथे ते जातात. एरवी सकाळी उठल्यानंतर मग बाहेरच्या टॉयलेटमध्ये जातात. तर मला तिथे ठेवल्यानंतर तिथे 20-22 जे आरोपी होते त्याच्यामध्ये मग माझ्या बरोबरच एक आतमध्ये आलेले होते, एक ग्रामसेवक होते, ते माझ्यासोबत होते, एक तलाठी होते. आणि मग बाकीचे तिथले आधीचे काय आरोपी होते त्याच्यामध्ये ओळखी मग सगळे मला ओळखायला लागले. बऱ्याच जणांनी त्यातले मला ओळखलं, चर्चा करायला लागले. आणि तिथं पेपरला बातमी आली होती, लोकमतला. आणि ती बातमी सगळीकडे वाचून मला लोक दाखवते, अहो तुमची बातमी आली. ती बातमी अशी होती की पोलिसांच्या नजर चुकीने लोकमतची ती खूप बातमी सोशल मीडियात व्हायरल झालेली आहे. त्या बातमीचं सगळं चर्चा कोर्टामध्ये खूप चालली, आपल्या जेलमध्ये खूप चाललेली होती. आणि मग तिथल्या जेलमधल्या जे काय 20-22 लोक होते, मला सांगायचा मुद्दा आहे की त्या आरोपींच्या मध्ये सगळ्या जाती धर्माची जवळपास लोक होती. 93च्या बॉम्बस्फोटातला एक आरोपी होता, ज्याला शिक्षा लागलेली होती आजन्म कारावास, तोही त्याच्यात होता. मुस्लिम कैदी होता तो. 34 वर्ष झाली तो तिथे, म्हणजे वयाच्या काहीतरी 22-23व्या वर्षी तो तिथे आलेला होता. 34 वर्ष तो तिथे आहे. तो म्हणायचा आमच्या बाकीच्या कैद्यांना फाशी झाली 10 लोकांना, आणि कुणाला कारावास झाला, कुणाला 14 वर्ष जन्मठेप झाली, काहींना सोडण्यात आलं. मला फाशी झाली असती तर बरं झालं असतं, हा आजन्म कारावास परवडत नाही. पण मला सुप्रीम कोर्टात म्हणला मला फाशी शिक्षा रद्द झाली आणि आजन्म कारावास लागला, असं त्यांनी सांगितलं. एक आरोपी तिथे असा होता, लोणावळा पोलिसांनी टाकलेला होता. तो जो आरोपी होता 420 कलमाखाली, तो तिथे सापडत नव्हता, म्हणून त्याच्या नावावर ह्याला आत टाकलेला होता. त्याची स्वतंत्र कहाणीनंतर मी 2 दिवसांनी व्हिडिओ बनविल. त्याची 10 तारीख आहे कोर्टात सुनावणी. आता तो किस्सा वेगळा मी स्वतंत्र सांगेल. तिथे 2-3 मुस्लिम होते, 2-4 ओबीसी होते, 2-3 मराठा होते, दलित होते, आदिवासी होते 2 जण. अशा पद्धतीचे 20-22 लोक होते. पण आतमध्ये सगळे एकमेकाला प्रेमाने, आदराने वागत होते, जणू काय एका घरातले कुटुंबातल्या अशा पद्धतीने वागत होते, फार व्यवस्थित. आणि जे जुने कैदी शिक्षा लागले त्यांना कुणाला स्वच्छतेचं काम दिलेलं असतं, कुणाला हजेरी घ्यायचं काम दिलेलं असतं.
वेगवेगळी कामं तिथे, कोणाला जेवण वाढायचं काम दिलेलं असतं. अशा पद्धतीने तिथे असतं. जेलमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काही कमी नाहीये, कारण तिथे कॅन्टीनमध्ये सगळं विकत मिळतं. तिथे बोर्ड लावलेत की तिथे सिगारेट तंबाखू मिळणार नाही, तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे बोर्ड लावलेले आहेत जेलमध्ये. पण तिथे सिगरेट, तंबाखू, बिडी सर्रास मिळते, कॅन्टीनमध्ये विकत मिळतं. बाकीच्याही काही गोष्टी सगळ्या विकत मिळतात तिथे. जेलमध्ये कोट्यवधी रुपयाचा दर महिन्याला भ्रष्टाचार होतो. कैद्यांचे तिथे जे काय हक्क आहेत मानवी हक्कायोगाने, त्या बंद्यांना किंवा कैद्यांना जे अधिकार दिलेले आहेत कायद्याने, ते अधिकार तिथे पालन होत नाही. म्हणजे जर का काही मानवी हक्क आयोगाची कमिटी आली, ती कधीतरी येते 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी कधीतरी येते, वर्षातनं 2 वेळा कमिटी येते ती मानवी हक्क आयोगाची. ती कमिटी ज्या दिवशी यायची असते किंवा सरकारची एक जेल कमिटी असते, तुरुंग कमिटी असते, ती कमिटी जेव्हा यायची असते त्या दिवशी मात्र जेवण जे डाएट प्रमाणे ठरलेले त्या पद्धतीचं जेवण असतं, जुने कैदी सांगत होते. त्या दिवशी चांगलं जेवण असतं. त्यामुळे ते कैदी म्हणत होते असं वाटतं रोज कमिटी यावी इथे जेलमध्ये, म्हणजे रोज चांगलं जेवण मिळेल. कायद्यांचे अधिकार जेलमध्ये कैद्यांना मिळत नाहीत. जर मनी ऑर्डर कुठल्या कैद्यांना त्याच्या नातेवाईकांनी केली तर आतमध्ये ती कैद्याला जी काय मनी ऑर्डर येते, पैसे पाठवले जातील, ते किमान 15 दिवस मिळत नाहीत. 15 दिवसाच्या नंतर 18 दिवसांनी 20 दिवसांनी ती पेन्शन आपलं जी काय मनी ऑर्डर येते ती त्याला मिळते. आणि जर का कुणी तिथे गुगल पेवर पण पैसे पाठवले जातात. गुगल पेवर कसे, तिथे कोणाच तरी नंबर हा कैदी आपल्या घरच्यांचा तिथल्या देतो त्या कॅन्टीनवाल्याला, मग तो कैदी चिठ्ठी जी आहे त्या नंबरवर तिकडे घरी पाठवतो की तुमच्या कैद्याचं असं असं नंबर आहे, त्याला तुम्ही तिकडनं पैसे पाठवा. मग त्या कॅन्टीनवाल्याच्या गुगल अकाउंटवर पैसे येतात, पण तो प्रत्येक वेळेस पैसे येतील आलेलेच आहेत असं त्या कैद्याला सांगत नाही. पैसे दडपले जातात, किंवा जर आलेत म्हणून सांगितलेच तर जर का बाहेरून 5,000 रुपये त्या गुगल पेवर कॅन्टीनवाल्याला आले असतील तर तो 2,500चं तिथे सामान त्याला देतो. म्हणजे कॅन्टीन मधलं सामान हे डबल पैशाने रेटने विकत घ्यावं लागतं. आणि जेलमधली करन्सी काय आहे तर बिडी, सिगारेट आणि तंबाखू. तंबाखूची पुडी जर एखादा कैदी म्हणला दुसऱ्या कैद्याला की मी तुला तंबाखूची पुडी देतो, माझे कपडे धुवायचे, तर तो कपडे धुवून आणतो एका तंबाखूच्या पुडीवर. किंवा एखादा म्हणला मी 2 सिगारेट देतो तुला किंवा 2 बिड्या देतो, तर माझे कपडे धुवून आण किंवा माझी भांडी धुवून आण किंवा माझं जेवण घेऊन ये. ही कामं कैद्याच्या हाताखाली ते तेवढ्या बिडीवर, सिगारेटीवर किंवा तंबाखूवर करत असतात. जेलमध्ये जवळपास 60% कैदी असे आहेत की ते अंडर ट्रायल आहेत, म्हणजे अजून त्यांचा निकालच नाही. मग कोणी 4 वर्षे, कोणी 5 वर्षे, कोणी 3 वर्षे, कोणी 2 वर्षे, कोणी 8 वर्ष, कोणी 10 वर्ष अंडर ट्रायल आहेत, निकालच नाहीत. मला कळत नाही ज्युडिशियरीच्या आपल्या न्याय व्यवस्थेचं का तुम्ही त्यांना जामीन, हा त्यांचा अधिकार आहे. हा गंभीर गुन्ह्यातले जे असतील ना, समजा क्रूर हत्या केलेली एखाद्याने, क्रूर मर्डर केलेला आहे किंवा बलात्कार, अत्याचार केलेले आहेत, असे काही 1-2-3 कॅटेगरीतले आरोपी सोडून द्या. पण काही काही आरोपी आहेत, टेक्निकली आरोप असतात. आता माझ्यासारखा आरोपी आहे, खोटा गुन्हा होता, असे अनेक आरोपी आहेत जेलमध्ये. आणि येरवडा जेलची कॅपॅसिटी ही 4,500 आरोपींची आहे. 4,500च बंदी किंवा कैदी तिथे राहू शकतात, कच्चे पक्के. पण तिथे जवळपास 7,000, पावणे 7,000 कच्चे आणि पक्के कैदी आहेत. बघा, 4,500 कुठं आणि 7,000 कुठं, जवळपास डबल कैदी त्या येरवडा जेलमध्ये कॅपॅसिटीपेक्षा तिथे जास्त आहेत. म्हणून झोपताना मागाशी मी सांगितलं असं चिटकून झोपवलं जातं. जेलचे आतमध्ये जवळपास 400-450 एकर जमीन आहे. तिथे शेती पण आहे आतमध्ये. काही शिक्षा लागलेल्या कैद्यांना शेतीतली कामं दिली जातात. पोलीस तिथे जे आहेत ते तिथं त्यांची ड्युटी बजावत असतात त्यांच्या पद्धतीने. तिथं मग ते कैदी त्याचे शिपाई असतात, कैदीच सगळं काम करत असतात. पोलीस राऊंडला येत असतात आणि मग तिथला प्रत्येक रूम मधला एक जुना कैदी असतो शिक्षा लागलेला, तो तिथं सांगतो हो एवढा आकडा आहे, सगळे कैदी आहेत, असं रात्रीचं 3 वेळा तो राऊंड लागला की 3 वेळा तो उठून सांगत असतो. आणि मग सकाळी उठल्यानंतर आम्ही तिथे सकाळी काय आंघोळ करायचं नाही, सकाळी 6 वाजता नित्यनेमाप्रमाणे राष्ट्रगीत होणार, वामनराव पैंची प्रार्थना होणार आणि मग सगळे बाहेर येणार. 6 वाजता बाहेर आले की 11 वाजेपर्यंत साधारण सगळेजण बाहेरच असतात. 11 वाजता 11:30 वाजता पुन्हा आत ठेवलं जातं, 3 वाजता पुन्हा बाहेर काढलं जातं आणि 3 ते 5 वाजेपर्यंत पुन्हा बाहेर असतं 2 तास आणि मग पुन्हा आत नेलं जातं. मग आम्ही त्या सुट्टीच्या काळात दुपारी मी आंघोळ करायचो, माझे बाकीचे काही सकाळी करायचे, आम्ही दुपारी आंघोळ करत होतो. आणि मग तिथे काही लोक पाणी तापवण्याची कला आहे आतमध्ये. प्लॅस्टिकचा कागद आहे, त्या पाणी बादलीची भरून ठेवतात आणि बादलीला वरून प्लॅस्टिक कागद असा पॅक बांधतात
आणि मग त्याने सोलर सारखं त्यांनी ते पाणी काही प्रमाणात कोमट होतं आणि मग काही कैदी जुने त्याच्यात त्याने आंघोळ करतात, ज्याची त्याची दोरी कपडे अडकवायची वगैरे आतमध्ये असते, खिळे ठोकलेले असतात. राऊंडला दर मंगळवारी जेलर येत असतात आणि तिथे जे काय दर रविवारी तिथे प्रवचन असतं. गंमत बघा माझ्या बाबतीतली, तिथे मला अनेक लोक पुणे जिल्ह्यातले, मावळ तालुक्यातले काही आरोपी होते, ते जवळपास 2 वर्ष झाले तिथे आहेत. जुन्नर मधले आळे फाट्याचे एक आरोपी भेटले, ते काहीतरी 1-1.5 वर्षापासून तिथे आहेत, जामीन नाही त्यांना. दोन्ही वारकरी संप्रदायातले होते, ते दोघं भेटले मला तिथे. माझ्या वार्डातले एक होते, ते पण जुन्नरचेच होते. त्यांनी मला ज्ञानेश्वरी तिथे वाचायला आणून दिलेली होती. मी ती ज्ञानेश्वरी वाचायचो रोज, हरिपाठ वाचायचो. आणि त्या दोघा जणांनी मला रविवारी सकाळी सकाळी माझ्याकडे आले 9 वाजता आणि मला म्हणले, विकासराव तुम्ही, कारण आदल्या दिवशी ओळख झाली होती आमची फिरताना, तर मला तिथे म्हणले, अहो तिथे प्रवचन असतं रविवारी, चला आपण सांस्कृतिक हॉलमध्ये जाऊ. तिथे सांस्कृतिक हॉलमध्ये मग मला ते घेऊन गेले. मी म्हणलं, कोणाचं प्रवचन आहे सांगा तरी खरी. म्हणजे माहित नाही, पण चला तिथे प्रवचन आहे. मी पण गेलो, म्हणलं चला. 9:30 वाजता प्रवचन आहे, 1 तासभर असतं. 11 वाजता परत आत आपल्याला कोंडलं जातं. मग तासभर आपलं प्रवचन ऐकून येऊ माघारी म्हटलं. म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो त्या सांस्कृतिक हॉलमध्ये. तिथं गेल्यानंतर आम्हाला हरिपाठाच्या पुस्तिकेसारखी एक पुस्तिका छोटीशी दिली. ती पुस्तिकेचे लेखक होते गोविंद देवगिरी, वेदव्यास प्रतिष्ठानचे आळंदीतले. किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी यांची ती पुस्तिका होती. आणि त्याच्यामध्ये त्रिखंड गीता असं काहीतरी त्या पुस्तिकेचं नाव होतं. ते उलगडल्यानंतर मी पाहिलं तर गोविंद देवगिरींचा फोटो. मी मनात म्हणलं, मी ज्यांच्या विरोधात वैचारिक संघर्ष आणि वैचारिक लढा लढून आत आलोय, त्यांचं मी इथं प्रवचन ऐकायचं का, त्यांचं पुस्तक वाचायचं का. मी तिथले जे पोलीस होते, जे आता तिथं व्हिडिओ ऑनलाईन तिथे जे काही युट्यूबवर लावणार होते, त्यांना मी विचारलं पोलिसांना, म्हटलं साहेब आता इथे कोणाचं प्रवचन होणार आहे. म्हणजे तुम्हाला जी पुस्तिका दिली त्यांचं प्रवचन होणार आहे. मी म्हटलं, अहो त्यांच्याशीच मी वैचारिक संघर्ष करून या जेलमध्ये आलोय. माझा जो काय वैचारिक तात्विक संघर्ष आहे त्यांचं मला इथे जर ऐकायला लागत असेल तर माझ्यावर तो बौद्धिक अत्याचार होईल, वैचारिक अत्याचार होईल. म्हणून मला काही ते ऐकायचं नाही, मी माघारी जातो. मी ते पुस्तक माघारी दिलं आणि मी निघून आलो. माझ्यावर 2 लोक दुसरे निघून आले. आणि मला वाईट वाटलं की RSSचे लोक किंवा भारतीय जनता पार्टीने कसं प्लॅनिंग केलंय बघा. म्हणजे येरावड्यात सुद्धा गोविंद देवगिरीचं त्या कैद्यांनी ऐकायचं. म्हणजे तिथे बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन ऐकण्यासारखं नाही का, बाळकृष्ण दाता वसंत गडकरांचं ऐकण्यासारखं नाही का, कितीतरी लोक आहेत, नामदेव शास्त्रींचं ऐकण्यासारखं नाही का. अनेक वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ वारकरी कीर्तन प्रवचनकार आहेत, ज्यांचे युट्यूबर आहे, त्यांचं ऐकण्यासारखं नाहीये का, त्यांची नाही लावली. गोविंद देवगिरी जो वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतो, म्हणजे भारतीय जनता पार्टी, RSS असं सर्व दूर सर्व पातळीवर वैचारिक बुद्धिभेद करण्यासाठी किंवा वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जोडलेले आहेत, प्रयत्नपूर्वक काम करतायत ते. त्या बदल्यात गोविंद देवगिरीला मानधन मिळतं, त्यांची पुस्तकं तिथे विकली जातात. जुने जे कैदी असतात त्यांना ग्रंथालय तिथलं मिळतं, रजिस्टर होतं. नवीन कैद्याला जर कोणी गेला असेल 8 दिवसाकरता 1 महिन्याकरता, त्यांना तिथली पुस्तकं वगैरे लायब्ररीतली मिळत नाहीत. जेलमधून आत गेल्या गेल्या लगेचच डाव्या हाताला 50 फुटावर गांधी यार्ड आहे, जिथे महात्मा गांधींना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं अनेक वर्ष. तिथं गांधी यार्ड म्हणून आहे. टिळक यार्ड पलीकडे आतमध्ये कुठेतरी आहे, ते नाही दिसलं मला. परंतु आतमध्ये गेल्या गेल्या लगेच पहिल्याच तोंडाला 50 फुटावर आतमध्ये गेल्यावर मोठा आहे तो एरिया. आणि तो तिथे एक स्मृतीस्थळ म्हणून तिथं केलेला आहे. तिथे गांधी यार्ड आहे. ते आत जाऊन मला बघता नाही आलं. परंतु जेलमधलं वातावरण एक वेगळं जग आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जेलमध्ये 2 गोष्टी फार चांगल्या आहेत. तिथे जातीभेद धर्मभेद नाहीत. जेलमध्ये समता आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. समता, कुठल्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद लिंगभेद काही नाही तिथे. सगळे एकसारखे इक्वल असतात. पण बदमाशगिरी करून बलात्कारी आरोपींना कोर्टामध्ये, आपल्या जेलमध्ये जे कोणी बलात्कारातले आरोपी असतील, आता नसरापूरचा तो जो आरोपी होता नसरापूरच्या केसमध्ये, तो पण मला तिथे दिसला होता. तो तिथे आम्ही जेव्हा आत आलो तेव्हा त्याला तिथे कोर्टातून आणलेलं होतं, तिथे बसवलेला होता. त्याला मी बघितला तिथे असा वर बघत होता, एकांतात शून्यात बघत होता, मनोरुग्णासारखा. म्हणजे असे जे कोणी आरोपी असतात बलात्काराच्या केसमधून आलेले किंवा क्रूर काहीतरी करून आलेले, त्यांना जेलमध्ये इज्जत नाही. पण मी सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना या माध्यमातून नम्रपणाने सांगेल, जर तुम्ही राजकीय कार्यकर्ता असाल तर आयुष्यात कुठला तरी सत्याग्रह करून जनहिताच्या प्रश्नासाठी, जनहिताच्या लढ्यामध्ये जर तुम्हाला अटक झाली तर जरूर तुम्ही जामीन वकील नाकारा आणि जेलमध्ये 8 दिवस 10 दिवस 15 दिवस जाऊन बसा. जेलचं सर्टिफिकेट घ्या. डॉक्टर कुमार सप्तर्षींचे एक पुस्तक आहे फार छान, येरवडा विद्यापीठातील दिवस. ते वेगवेगळ्या कारणास्तव 30-35 वेळा जेलमध्ये गेलेले आहेत.
आणीबाणीच्या काळात 18 महिने कुमार सप्तर्षी जेलमध्ये होते. त्यांचं पुस्तक मी 10 वर्षापूर्वी वाचलेले, 15 वर्षापूर्वी. येरवडा विद्यापीठातील दिवस. जरूर ते येरवड्याला विद्यापीठ म्हणतायत. येरवड्या विद्यापीठामध्ये जे काही शिकायला मिळतं त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. जेलमध्ये समता आहे, कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही. जेलमध्ये वेळेवर नाश्ता येतो, वेळेवर जेवण येतं, भले त्याची दर्जा काही असो, पण वेळेवर येतं. जेलमध्ये स्वावलंबन आहे, ज्याचे त्यांनी कपडे धुवायचे, ज्याचे त्यांनी काय असेल ते कामं करायची. पण जुने जे कैदी असतात, फार शिक्षा लागलेले वगैरे, ते मात्र तिथं बॉसच असतात. त्यांच्या हाताखाली नवीन कायद्यांना ते वापरून घेत असतात. त्यांना सेवेकरीच ते केलेलं असते त्यांनी. आणि जुन्या कायद्यांना काही लोकांना पैसे पाणी जे खर्च करू शकतात महिन्याला 1 लाख 1.5 लाख रुपये, ते आतमध्ये व्यवस्थित आहेत. काहींच्या तब्येती व्यायाम करून पद्धतशीर आहेत. जेलमध्ये बाहेरच्यांना जसं वाटतं की आतमध्ये फारच काहीतरी असेल, जेलमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. तसं स्वच्छता चांगली आहे, कारण कैदीच स्वच्छता ठेवतात. हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु चांगल्या माणसाला, म्हणजे मला जे काय अनुभव आले, प्रचंड इज्जत मिळाली, मान सन्मान मिळाला, सहानुभूती मिळाली, आदरभाव मिळाला. ते कैद्यांकडनं मिळाला, कच्च्या कायद्यांकडनं मिळाला, पक्क्या कायद्यांकडनं मिळाला आणि पोलिसांकडनं सुद्धा मिळाला. याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो की आपली जी काय बाहेर आपण काम करतो, जेलमधल्या आरोप्यांना ते काम कळतं आणि आपल्या कामाची किंमत जेलमधले आरोपी करतात, तर बाहेरचे सुद्धा काही लोक करू शकतील, करत असतील. मला त्या जेलमधल्या अनुभवाचं फार चांगलं वाटलं आणि मी 4 दिवस जेलमध्ये राहिलो. 21 मेला मला संध्याकाळी पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. 22 मेला मी कोर्टातून संध्याकाळी येरवडा जेलमध्ये गेलो शुक्रवारी. आणि मग शुक्रवारी रात्र, शनिवार, रविवार, सोमवारी मला जामीन व्हायचा होता, पण तो काही होऊ शकला नाही. तिथे सरकारी वकिलांनी आयोगाने पुन्हा काहीतरी तिथं चाटुकपणा केली आणि वेळ मारून नेली आणि कसं तरी एक दिवस पुन्हा आणखी ढकल. आणि मग मंगळवारी दुपारनंतर मला जामीन ऑर्डर झाली आणि मग माझं ते तिथला लखोटा कोर्टात आला आणि मग पुकारण्यात आलं. पण मंगळवारी सकाळी जो राऊंड असतो, त्या राऊंडला जेलर जेव्हा आले होते, सगळे 4-5 अधिकारी, त्यांनी जेव्हा आमच्या वार्डात आले ना, आम्हाला विचारलं तुम्ही कोण नावं विचारली, तेव्हा मला त्या जेलरांनी सांगितलं तुमच्या बातम्या चालू आहेत, तुमचा आज जामीन होऊ शकतो, कारण सुनावणी आहे असं टीव्हीवर तुमच्या बातम्या चालू आहेत म्हणे, तुमचा आज जामीन होऊ शकेल असं दिसतंय, असं मला ते जेलरने निरोप दिला आतमध्ये बातमी पाहून. आणि मग संध्याकाळी मला 6 वाजता स्पीकरवर पुकारण्यात आलं. जी काय ज्यांचा जामीन होतो, शेवटची यादी 6 वाजता पुकारली जाते, ती पुकारली आणि मग मी बाहेर आलो. जे काही कपडे होते सोबत ते तिथंच ठेवून यायचे असतात. जेलमधले कपडे कोणी बाहेर आणत नाहीत, कुठलीही वस्तू बाहेर आणत नाहीत, कारण तिथल्या कोणाला तरी गरजूंना ती उपयोगी येते. म्हणून माझं अंगावरची कपडे फक्त मी घेऊन आलो. जी वळकुटी आधी येताना दिली होती, ती वळकुटी परत तिथे जमा करायची असते, ताट वाटी पुन्हा तिथे जमा करायची असते, तेवढी ती जमा केली आणि बाहेर आलो. बाहेर येताना पुन्हा सगळं चेकअप केलं जातं, पुन्हा सगळ्या नोंदी तपासल्या जातात. तोच आरोपी बाहेर जातो का याची पूर्ण खातर जमा केली जाते. बाहेर आल्यानंतर पुन्हा गेटवर 110 कलमाखाली पुन्हा डीबीचे पोलीस शहराचे तिथे टपून असतात आतल्या आरोपींना पुन्हा पकडण्यासाठी. पण मला मात्र तसं काय पकडलं गेलं नाही. मला पुन्हा बाहेर आल्यानंतर पत्रकार किंवा बाहेरच्या अनेक कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं. पुणे शहरातले कार्यकर्ते आले होते, 2-4 वारकरी आले होते, त्यांनी माझा सत्कार केला. वकील आले होते, माझी टीम, मिलिंद पवार आणि त्यांची सगळी टीम होती, सुयोग गायकवाड वगैरे, त्या सगळ्या वकिलांच्या टीमनी माझ्यासाठी जे कोर्टात कष्ट घेतले ना, ते फार महत्वाचे होते. आणि माझ्याकडनं त्यांनी त्यांची सामाजिक बांधिलकी समजून जे काम केलं, मिलिंद पवार असतील, त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन पवार असतील, सुयोग गायकवाड असतील किंवा ज्ञानेश्वरी लांडे, हे सगळे जे काही वकिलांची टीम होती ती फार महत्वाची माझ्यासाठी काम करत होती. आमदार रोहितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, हे वेळोवेळी वकिलांच्या आणि बाकीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. शशिकांत शिंदे साहेब संपर्कात होते, आदरणीय पवार साहेब चौकशी करत होते. सर्व पक्षाच्या आमच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये सातत्याने लक्ष ठेवून होते. माझ्या घरच्यांना फोन करून सगळ्या नेत्यांनी आधार दिला. माझे कुटुंबीय घाबरलेले जरी थोडेफार असतील तरी आधार देण्याचं काम पक्षाच्या नेत्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी केलं. माझा मुलगा आजारी होता, ज्या दिवशी मला अटक केली त्याच दिवशी माझ्या मुलाला काही ट्रीटमेंट सुरू गेले वर्षभरापासून, त्या दिवशी त्याला परत त्रास झाला होता. ज्या दिवशी मला अटक केली त्याच दिवशी माझा मुलगा रुबियाला ऍडमिट केला गेला होता आणि माझ्या मुलाला मग 2 दिवसांनी तिथून डिस्चार्ज मिळाला. ट्रीटमेंट आजही त्याची सुरू आहे. पण त्याच काळामध्ये सरकारने केले का भारतीय जनता पार्टीने केले मला माहित नाही, माझ्या मुलाची मेडिक्लेम पॉलिसी, केअर हेल्थ कंपनीची पॉलिसी आहे. गेले 1.5 वर्ष आम्ही मेडिक्लेम घेतोय, मिळतोय, पण त्याच दिवशी माझ्या मुलाची मेडिक्लेम पॉलिसी कंपनीने कुठलंही कारण न देता रद्द केली आणि मला आता माझ्या मुलाची ट्रीटमेंट करताना मेडिक्लेम मिळत नाही. डिऍक्टिव्हेट झाली माझी पॉलिसी मुलाची. मी त्याच्यासाठी आता पुन्हा ग्राहक मंचात मला जावं लागेल. ह्याच्यात काय राजकारण केले का, ह्याच्यात काय खुन्नस केले का, हा देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे. माझी लढाई विचारांची आहे. विचारांची लढाई विचारांनी जरूर करा. आपल्याकडे सहिष्णुता आहे, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही मतं मांडा ना तुमची. तुम्हाला वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार करायला अडवलंय कुणी?
तुम्ही वैदिक सनातन धर्माचा प्रसार किंवा अंगीकार करू शकता. भारताच्या राज्यघटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य आहेच आहे. कुणी कुणाला प्रतिबंध करू शकत नाही. ज्याच्या त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार तिथल्या कार्यकर्त्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये येऊन त्या गादीवर येऊन वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार करू नये. तिथलं वैदिक कर्मकांड इकडे सांगू नये. तिथल्या भाकड कथा पुराण कथा इकडे सांगू नयेत. संतांनी लोकांना अंधश्रद्धेतनं बाहेर काढलं, वैदिक कर्मकांडातनं बाहेर काढलं, जातीवादातनं बाहेर काढलं, धर्मवादातनं बाहेर काढलं. वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी सर्व धर्म समभाव सांगितला, लोकशाही सांगितली, दया क्षमा शांती सांगितली, प्रेम सांगितलं, सहिष्णुता सांगितली, मानवता सांगितली. सगळ्यांनी सांगितलं. माणसाला माणसाची जोडतो त्याला धर्म म्हणतात, माणसाला माणसापासून तोडतो त्याला अधर्म सांगितलात. मानवता धर्म संतांनी सांगितलेला असताना इतर धर्मियांनी, कारण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक आहेत, हे लक्षात घ्या. तोच माझा लढा आहे. संतांचा वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, रुजला पाहिजे. तो महाराष्ट्र धर्म आहे आपला. वारकरी संतांचे विचारच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. कारण वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही भेदाभेद नाही, जातीवाद नाही. सगळे एकमेकाला माऊली माऊली म्हणतात. रामकृष्ण हरिमंत्र की देवाच्या आणि भक्ताच्या मध्ये कुणीही मध्यस्थ नाही. हा वारकरी संप्रदाय आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्यासाठी माझी चळवळ आहे. वारकरी संप्रदायाचं शुद्धीकरण करण्यासाठी, वैचारिक घुसखोरी जी रोखण्यासाठी मी लढतोय, लढत राहणार. अजूनही जेलमध्ये जायचं वेळ आली तर मी जाईल. परंतु न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. न्यायदेवता मला न्याय दिला अशी अपेक्षा आहे. कुणी शाई टाकू, कुणी गोळ्या मारू, कुणी खोट्या कंप्लेंट देऊ. पंढरपूरला सुद्धा माझ्यावर खोटी केस झालेली आहे, पण तिथे मला जामीन मिळालाय. परवाच मी पंढरपूरला जाऊन आलो. पंढरपूरच्या कोर्टाने मला जामीन मंजूर केला. मी तिथे जामीनदार देऊन आलोय. अशा खोट्या केस माझ्यावर झालेल्या आहेत. परंतु न्यायालयामध्ये मी ते अपील केलेले आहे, हायकोर्टामध्ये सुद्धा. ज्या पोलिसांनी खोटी केस केली त्यांच्यावर सुद्धा मी कोर्टात केस दाखल केलेली आहे. मला त्याच्यावर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. बघूयात. न्यायालयाने लढाई लढत राहील. एका बाजूला वारकरी संप्रदायाचा लढा, शेतकरी हितासाठीचा लढा, महिलांच्या हितासाठीचा लढा. कारण संतांनी गप्प बसायला सांगितलेलं नाही. संतांनी केवळ भक्ती संप्रदाय नाही सांगितला, नामस्मरण केवळ नाही सांगितलं, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सांगितलं. अन्यायाविरुद्ध वार करायला सुद्धा संतांनी एका अर्थाने शिकवलेलंच आहे. संत संघर्षच करत होते. संतांनी जो संघर्ष केला तो प्रस्थापित धर्ममार्तंडांशीच केलेला होता. 18 पगड जातीतले संत होऊन गेले. त्यासाठी मी लढतोय. हे जे काही जेलमधले अनुभव होते, अटकेपासून सुटकेपर्यंत, हे तुम्हाला त्यातनं काय घ्यायचे ते घ्या. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी जनहितासाठी लढून, सत्याग्रही करून, आंदोलन करून जरूर एकदा जेलमध्ये जाऊन या. जेलचं सर्टिफिकेट घ्या. ते तुमच्यासाठी प्रमोशनसाठी खूप महत्वाचं ठरेल. जेलचं जग वेगळं आहे, बाहेरचं जग वेगळं आहे. असो, आतमध्ये जो काय भ्रष्टाचार चाललाय, कोट्यवधी रुपयाचा दर महिन्याला जेलमध्ये भ्रष्टाचार आहे आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जेलमध्ये आहे. महाराष्ट्र शासन त्याची दखल घेईल काय, त्याच्यावर मी स्वतंत्र पत्रव्यवहार करणारच आहे. कैद्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी अन्यायकारक घडतात, त्या घडल्या नाही पाहिजेत. न्याय लवकर मिळला पाहिजे. न्याय उशिरा मिळणं म्हणजे एक प्रकारचा अन्यायच आहे. धन्यवाद. तुम्हाला जे काय वाटत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. तुमच्या सूचना, प्रतिवाद, प्रतिसाद, तुमचं मत हे ऐकून काय वाटलं जरूर व्यक्त करा. हा व्हिडिओ जर पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.